बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। यमक्वक्को मनोपुपङ्गमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसा चेपदुःखेन भासति वा करोति वा ततो न दुःखमन्वेति चक्कङ्गवतो पदम्। मन सर्व धर्माच्या प्रवृत्तीच्या अग्रभागी असते. मनच प्रमुख आहे. सर्व धर्म मनोमय आहेत. जेव्हा कोणी व्यक्ती आपले मन मलिन करून काही बोलतो किंवा शरीराने कुठले कर्म करतो, तेव्हा दुःख त्याच्या मागे असे लागते की जशी गाडीची चाके बैलाच्या पायांच्या मागे मागे जातात. मनोपुपङ्गमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसा चेपसनेन भासति वा करोति वा ततो न सुखमन्वेति छायावनपायिनी। मन सर्व धर्माच्या प्रवृत्तींच्या अग्रभागी असते. मनच प्रमुख आहे. सर्व धर्म मनोमय आहेत. जेव्हा कोणी व्यक्ती आपले मन साफ उजळ ठेवून काही बोलतो किंवा शरीराने कुठले कर्म करतो, तेव्हा सुख त्याच्या मागे असे लागते की जशी कधी सोबत न सोडणारी सावली बरोबर चालू लागते. अकोचिमं अवधिमं अजिनिमं आसमे एचतन् उपनयन्ति वेरेते सनसंमति। मला कोसले, मला मारले, मला हरवले, मला लुटले, जे मनात अशा गाठी बांधतात त्यांचे वैर शांत होत नाही. अकोचिमं अवधिमं अजिनिमं आसमे एचतन्नुपनयन्ति वेरेते सुपसंमति। मला कोसले, मला मारले, मला हरवले, मला लुटले, जे मनात अशा गाठी बांधित नाहीत त्यांचे वैर शांत होते. नहि वेरेण वेराणि सम्मन्ति कुदाचन अवेरेण च सम्मन्ति एष धम्मो सनातनो। इथे या जगात कधीही वैराने वैर शांत होत नाही.
तर निवैरामुळे शांत होते. हाच सनातन धर्म आहे. परे च न विजानन्ति मयमेतय मामसे ये च तत्थ विजानन्ति ततो सम्मन्ति मे गदा. अज्ञानी लोकांना समजत नाही की आम्ही इथून या जगातून जाणार आहोत. जे हे जाणतात त्यांची भांडण शांत होतात. शुभानुपश्यन् विहरन्तं इन्द्रियेषु असंमतो भोजनं अमतयो कुसीतं हीनवीर्यं ततेवेपसति मारो वातो रुखं दुर्बलम्. आवडणाऱ्या वस्तूंना अतिशय चांगल्या, शुभ समजून वागणाऱ्या, इंद्रियांवर संयम नसलेल्या, भोजनाच्या प्रमाणाविषयी अडाणी, आळशी आणि निरुद्योगी माणसाला मार असा सतावतो की जसा जोराचा वारा दुबळ्या वृक्षाला सतावतो. अशुभानुपश्यन् विहरन् इन्द्रियेषु सुमुक्तं भोजनं च मत्तयो सद्धं आरब्धवीर्यं तन्वेन पश्यति मारो वातो रुखं शैलपबतं. वाईटाला वाईट, अशुभाचा अशुभ असे जाणून साधना करणाऱ्या इंद्रियांवर संयम असलेल्या, भोजनाच्या प्रमाणाविषयी सुज्ञ, श्रद्धावान आणि दीर्घोद्योगी माणसाला मार अशा प्रकारे हलवू शकत नाही की जसा वारा शैल पर्वताला हलवू शकत नाही. अनेक सावकाशा युवत् परिदेहसति अप्येतो दमसच्चेन न शोकासावमर्हति. ज्याने कषायांचा, चित्तविकारांचा त्याग केलेला नाही, परंतु कषाय वस्त्र धारण केले आहे, तो संयम आणि सत्यापासून दूर आहे. त्याला कषाय वस्त्र धारण करण्याचा अधिकार नाही. यो च वन्तकासावस्य शीलेषु सुमहितो अपेतो दमसच्चेन स वेकासावमर्हति. ज्याने कषाय चित्त विकार बाहेर काढले आहेत, जो शीलामध्ये प्रतिष्ठित आहे, संयम आणि सत्ययुक्त आहे, त्याला निसंशयपणे कषाय वस्त्र धारण करण्याचा अधिकार आहे. असारे सारमतिनो सारे चारदर्शिनो ते सारनादिगच्छन्ति मिथ्यासंकल्पगोचरा. जे निसार गोष्टीला सार आणि साराला निसार समजतात, असे चुकीच्या चिंतनात मग्न राहणाऱ्या व्यक्तींना सार प्राप्त होत नाही. सारञ्च सारतो ज्ञात्वा असारच असारतो ते सार अधिगच्छन्ति
सम्मा संकल्प गोचरा. सार हे सार आणि निसार हे निसार असे जाणून शुद्ध चिंतन करणाऱ्या व्यक्ती सार प्राप्त करून घेतात. यथागारं दुच्छनं उक्थी सम्मति विचति. एवं अभावितं चित्त रागो सम्मति विचति. ज्याप्रमाणे वाईट प्रकारे शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी घुसते, त्याचप्रमाणे अभावित साधना न केलेल्या, अनुभव न घेतलेल्या चित्तात आसक्ती घुसते. यथागारं शुच्छनं उक्थी न सम्मति विचति. एवं स्वभावितं चित्त रागो न सम्मति विचति. ज्याप्रमाणे चांगल्या प्रकारे साकारलेल्या घरात पावसाचे पाणी घुसू शकत नाही, त्याचप्रमाणे समता आणि विपश्यनेने चांगल्या प्रकारे भावित साधना केलेल्या, अनुभूती घेतलेल्या चित्तात आसक्ती घुसू शकत नाही. इद शोचति पेच शोचति पापकारी उभयत शोचति. शोचति सोमिहति दिस्वा किलीटमर्दनो. इथे या जगात शोक करतो, मृत्यूनंतर परलोकात शोक करतो. पाप करणारा व्यक्ती दोन्ही ठिकाणी शोक करतो. तो आपल्या कर्माचे मालिन्य पाहून शोकाकुल होतो, संतप्त होतो. इदं मोदति पेच मोदति कतपयो उभयत मोदति. सोमोदति सोपमोदति दिस्वा विशुद्धमर्दनो. इथे या जगात प्रसन्न होतो, मृत्यूनंतर परलोकात प्रसन्न होतो. पुण्य केलेल्या व्यक्ती दोन्ही ठिकाणी प्रसन्न होतो. तो आपल्या कर्माची शुद्धता, पुण्यकर्म, संपत्ती पाहून आनंदित होतो, प्रमुदित होतो. इद तपति पेच तपति पापकारी उभय तपति. पापं मे कथन्ति तपति भियो तपति दुगन्ति गतो. इथे या जगात संतप्त होतो, प्राण सोडल्यावर परलोकात संतप्त होतो. पाप करणारा दोन्ही ठिकाणी संतप्त होतो. मी पाप केले आहे या विचाराने संतप्त होतो आणि अधोगती, दुर्गती प्राप्त होऊन अधिकच संतप्त होतो. इद नंदति पेच नंदति कतपुण्यो भयत नंदति. पुण्यं मे कथन्ति नंदति भियो नंदति सुगन्ति गतो. इथे या जगात आनंदित होतो, प्राण सोडल्यावर परलोकात आनंदित होतो. पुण्य करणारा दोन्ही ठिकाणी आनंदित होतो. मी पुण्य केले आहे या विचाराने आनंदित होतो आणि चांगली गती प्राप्त होऊन अधिकच आनंदित होतो. बहुपीचेन सहितं भासमानो नत्तकरोति नरोपमत्तो. गोपो गावो गणयन् परेशं न भागवा सामयस्य होती. धर्मग्रंथाचे, त्रिपिटकाचे कितीही पठन केले तरी सुद्धा जर प्रमादामुळे माणसाने
ज्या धर्मग्रंथानुसार आचरण केले नाही तर तो दुसऱ्यांच्या गायी मोजणाऱ्या गवळ्याप्रमाणे श्रमणत्वाचा सहभागी होत नाही. अपंपीचे सहितं भासमानो धम्मस्य होती अनुधम्मचारी रागञ्च दोषञ्च पहाय मोहन् सम्मपजानो सुविमुक्तचित्तो अनुपादीयानो इदमाहुरवा सभागवासामय्यस्य होती. धर्मग्रंथाचे थोडेसेही पठन केले असले तरी सुद्धा जो व्यक्ती धर्मानुसार आचरण करणारा असतो तो आसक्ती, द्वेष आणि मोह त्यागून संप्रज्ञानी बनून योग्य प्रकारे विमुक्त चित्तवान होऊन इहलोक आणि परलोकात कोणतीही आसक्ती न ठेवता श्रमणत्वाचा भागीदार होतो.